विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सुप्रभात. आपण मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये द्वितीय भाषा मराठी, याला इंग्रजीमध्ये एस-एल मराठी असं म्हणतात, या अभ्यासपत्रिकेला आपण फक्त सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आपण प्रास्ताविक पर अध्यापन किंवा तुम्हा सर्वांचं स्वागत, अभिनंदन अशा प्रकारचा आपला ऑनलाईन तास झालेला आहे. आजपासून आपण प्रत्यक्ष एस-एल मराठीला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय भाषा मराठी किंवा एस-एल मराठी हा विषय फक्त 2च वर्ष असतो. तुम्हाला BA फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 2च वर्ष असतो. थर्ड इयरला हा विषय नसतो. एस-एल मराठी आणि कंपल्सरी इंग्लिश 2 विषय फक्त 2 वर्ष असतात. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. थर्ड इयरला नसतात. आज आपण प्रत्यक्ष एस-एल मराठीच्या विषयाला, अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात करणार आहोत. पहा, हे जे सत्र आहे मुलांनो, सत्र पहिले, त्याला इंग्रजीमध्ये फर्स्ट सेमिस्टर म्हणतात. आता तुम्ही सर्व विद्यार्थी एस-एल मराठी हा विषय घेतलेला आहे आणि या विषयाचा एकच पेपर असतो मुलांनो. जसं ऑप्शनल मराठीचे 2 पेपर असतात, 2 अभ्यासपत्रिका असतात. ऑप्शनलमधल्या 3 विषयाचे 2-2 पेपर असतात मुलांनो. ऑप्शनलमध्ये जे तुम्ही 3 विषय घेतलेले आहेत त्या प्रत्येक विषयाचे 2-2 पेपर असतात. परंतु एस-एल मराठीचा एकच पेपर असतो, हे लक्षात असू द्या. सत्र पहिले, सेमिस्टर फर्स्ट आपण नुकतंच सुरुवात केलेलं आहे. या विषयाची आपण सुरुवात केलेली आहे. एस-एल मराठीच्या पेपरचं नाव आहे मुलांनो अक्षरलेणी. पेपर पहिला. बऱ्याच विद्यार्थ्याला पेपरचं नाव माहीत नसते, म्हणून मी पुन्हा सांगतो. फर्स्ट सेमिस्टरच्या सत्र पहिले एस-एल मराठीच्या पेपरचं नाव, अभ्यासपत्रिकेचं नाव अक्षरलेणी पेपर पहिला, अक्षरलेणी पेपर फर्स्ट हे आहे, हे लक्षात असू द्या. आता या अभ्यासपत्रिकेमध्ये मुलांनो पेपरचं पुस्तकाचं नाव सुद्धा अक्षरलेणीच आहे. ज्यांना कोणा पुस्तक घ्यायचं आहे, मुळातून वाचायचं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असते आणि अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून, वर्गातूनच वाचनाची आवड विकसित होते, वृद्धिंगन होते, डेव्हलप होते. मुलांनो, तुम्ही वाचनाला सुरुवातच केली नाही तर वाचन कौशल्य कसं विकसित होणार आहे? वाचनाला सुरुवात जर केली तर हळूहळू वाचन कौशल्य विकसित होईल. आणि जो वाचला तोच वाचला, हे लक्षात घ्या मुलांनो. जो वाचन करणार नाही, जो वाचणार नाही, तो संपणार आहे. त्यामुळे सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये वाचन फार गरजेचं आहे मुलांनो. वाचनानेच माणसाच्या मनाच्या कक्षा रुंदावतात, विकसित होतात. वाचनाने माणूस श्रीमंत होतो. पैशापेक्षाही माणूस वाचनाने, मनाने, विचाराने प्रगल्भ होणे हे सर्वात श्रीमंत आहे मुलांनो. बाकीची भौतिक श्रीमंती येते आणि जाते, पण ही वैचारिक श्रीमंती आहे. ही वैचारिक श्रीमंती कोणीही राहून घेत नाही आणि ती मिळवल्यानंतर, ती प्राप्त केल्यानंतर ती कधीच संपत सुद्धा नाही मुलांनो.
हे अशा प्रकारची संपत्ती ही वाचन संपत्ती आहे. म्हणून यशल मराठीच्या पेपरचं नाव आहे अक्षरलेणी पेपर पहिला, आणि पुस्तकाचं नाव सुद्धा हेच आहे. जे विद्यार्थी पुस्तक बाजारातून घेण्याची इच्छा आहे अशासाठी सांगतो मी, पुस्तकाचं यशल मराठीच्या पुस्तकाचं नाव सुद्धा, ग्रंथाचं नाव सुद्धा अक्षरलेणीच आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल पुस्तक बाजारामध्ये स्टेडियमच्या गोमटेस पुस्तकालयावर उपलब्ध आहे. आता यशल मराठीच्या पेपरचं नाव अक्षरलेणी आहे. या अभ्यासपत्रिकेमध्ये, या पेपरमध्ये, या अक्षरलेणी अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. 3 विभागामध्ये यशल मराठीचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. पहिला विभाग आहे गद्य विभाग, दुसरा विभाग आहे पद्य विभाग, आणि तिसरा विभाग आहे उपयोजित मराठी. अशा प्रकारे BA फर्स्ट इयर यशल मराठीच्या द्वितीय भाषा मराठीचा सत्र सेमिस्टर फर्स्टचा अभ्यासक्रम 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. आणि यशल मराठीच्या पेपरचं नाव अक्षरलेणी आहे, पेपर पहिला. आणि हा अभ्यासक्रम कोणत्या 3 विभागामध्ये विभागला गेला आहे? पहिला विभाग आहे गद्य विभाग. तर गद्य विभाग म्हणजे काय, गद्य विभाग कशाला म्हणतात हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण गद्य ही संकल्पना आपल्या सर्वांना, तुम्हा सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे. गद्य म्हणजे धडे, गद्य म्हणजे पाठ. गद्य विभागामध्ये हा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे. आणि दुसरा विभाग आहे पद्य विभाग. गद्य विभाग, पद्य विभाग आणि उपयोजित मराठी अशा 3 विभागामध्ये फर्स्ट सेमिस्टरचा यशल मराठीचा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे. आपण पहिल्यांदा गद्य विभागाला आपण सुरुवात करूयात. गद्य विभागामध्ये कोणकोणत्या घटकांचा, कोणकोणत्या धड्यांचा, कोणकोणत्या पाठांचा विद्यापीठाने समावेश केलेला आहे त्याचा आपण विचार करूयात. गद्य विभागामध्ये एकूण 8 पाठ आहेत, 8 धडे आहेत. गद्य विभागामध्ये एकूण पाठ किती आहेत? 8 आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामध्ये पहिला पाठ आहे ससिक रक्षण. या पाठाचे लेखक माहीम भट आहेत. मुलांनो, मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा कोणतं वाङ्मय लिहिलं गेलं आहे? मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी वाङ्मयामध्ये पहिल्यांदा कोणतं वाङ्मय लिहिलं गेलं असेल तर ते वाङ्मय महानुभाव वाङ्मय आहे. मराठी साहित्याचा आरंभ किंवा मराठी साहित्याचं प्रवेशद्वार हे महानुभाव साहित्य आहे. 12व्या शतकामध्ये महानुभाव वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे. आणि नंतर मग संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी वाङ्मय हे अशा प्रकारचे वाङ्मय हळूहळू लिहिले गेलेले आहेत. मराठी साहित्याचा आरंभच महानुभाव वाङ्मयापासून झालेला आहे. म्हणून हा पाठ महानुभाव वाङ्मयामध्ये मोडणारा आहे. महानुभाव वाङ्मयातला हा पाठ आहे ससिक रक्षण. पहिला पाठ ससिक रक्षण. या पाठाचे लेखक माहीम भट आहेत. माहीम भट सुद्धा मराठी साहित्यातील पहिले लेखक आहेत. आपण त्या पाठाच्या अनुषंगाने त्यांची माहिती, ती चर्चा आपण करणार आहोत. गद्य विभागातला दुसरा पाठ आहे साहुकार म्हणजे राजाची शोभा. साहुकार म्हणजे राजाची शोभा या पाठाचे लेखक रामचंद्र पंत अमात्य आहेत. तर साहुकार म्हणजे राजाची शोभा
हा पाठ शिवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा पाठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला हा पाठ आहे, लक्षात घ्या. मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा कोणतं वाङ्मय निर्माण झालेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे, तो पाठ पहिल्यांदा असतो. अभ्यासक्रमातला क्रम सुद्धा हा चढता असतो. पहिल्यांदा कोणतं वाङ्मय निर्माण झालेलं आहे तो पाठ, त्यानंतर कोणतं वाङ्मय लिहिलं गेलं तो पाठ, त्यानंतर कोणतं वाङ्मय लिहिलं त्यानंतर तो पाठ, अशा प्रकारचा क्रम सुद्धा असतो. लेखकाचाही क्रम असतो. सिनियरिटीप्रमाणे लेखक सुद्धा अभ्यासक्रमामध्ये लावले जातात, नेमले जातात. त्यामुळे गद्य विभागातला दुसरा पाठ आहे सावकार म्हणजे राजाची शोभा. या पाठाचे लेखक रामचंद्रपंत अमात्य आहेत. रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र लिहिले आहे मुलांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून आज्ञापत्र लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञा म्हणून स्वीकारली त्यांनी, आणि ती लगेच लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि आज्ञापत्रामध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरण एका घटकावर, एका भागावर, एका विभागावर आहे. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं मुलांनो. तसं प्रत्येक विभागावर एक प्रकरण रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेले आहेत. दुसरा पाठ आहे, तिसरा पाठ 3 क्रमांकाचा पाठ आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठामध्ये होते. तिसऱ्या पाठाचं नाव भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, या जगामध्ये, या देशामध्ये जी माणसं मोठी होऊन गेलेली आहेत किंवा सध्या मोठी आहेत, चांगल्या पदावर, चांगल्या हुद्द्यावर, संशोधक, सायंटिस्ट वगैरे वगैरे अशा मोठ्या पदावर जी माणसं आज त्या विभागाचं नेतृत्व करत आहेत, त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत, महत्त्वाचं पद ते हाताळत आहेत, ही सर्व माणसं मुलांनो कोणत्या ना कोणत्या विद्यापीठाची डिग्री त्यांनी घेतलेली आहे. कोणत्या ना कोणत्या विद्यापीठाची डिग्री ती उत्तीर्ण झालेली आहेत. आणि तुम्ही सुद्धा एका विद्यापीठाच्या डिग्रीच्या पहिल्या वर्षाला तुम्ही प्रवेश घेतलेला आहात. आणि ते विद्यापीठ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. आपल्या तिसऱ्या पाठाचं नाव आहे मुलांनो भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. आताच मी नाव सांगितलं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये तुम्ही सर्वांनी प्रवेश घेतलेला आहात. आता बरेच विद्यार्थी विद्यापीठी शिक्षणाकडे, युनिव्हर्सिटी एज्युकेशनकडे दुर्लक्ष करतात. कारण 10वी आणि 12वीला त्यांच्या हातून सगळं काही निष्ठून गेलेलं असतं, गळून गेलेलं असतं, जळून सुद्धा गेलेलं असतं मुलांनो. आणि ती गळून गेलेली संधी, जळून गेलेली संधी ती विद्यापीठी शिक्षणामध्ये ती भरून काढता येते मुलांनो. विद्यार्थ्याच्या प्रत्येक जीवनातली महत्त्वाची संधी आणि शेवटची संधी जर कोणती असेल तर ते महाविद्यालयीन शिक्षणाची संधी आहे मुलांनो. जी माणसं मोठ्या पदावर सध्या विराजमान आहेत, ती माणसं विद्यापीठी शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षणातून ती संधी निर्माण केलेली आहे. आणि ती संधीसुद्धा तुमच्याकडे आता ती चालून आलेली आहे मुलांनो. या महाविद्यालयीन शिक्षणाचं तुम्ही सोनं करायचं का चांदी करायचं का लोखंड करायचं का निस्तार का म्हणजे का जाळून खाक अशा प्रकारचं वस्तू तयार करायची, हे तुमच्यावर अवलंबून आहे मुलांनो. आणि तेही या पाठाचे लेखक मुलांनो भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संदर्भामध्ये तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण जगाला, विश्वाला परिचयाचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि या पाठातून आपल्याला विद्यापीठातून काय घेतलं पाहिजे, विद्यापीठ किती महत्त्वाचं आहे आणि महाविद्यालयसुद्धा किती महत्त्वाचं आहे, महाविद्यालयातून कोणकोणत्या घटकांची व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण कशा पद्धतीने निर्माण होते, अशा पद्धतीचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाठाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. तरुणांनो, जागृत व्हा, उठा, जागे व्हा आणि शिकायला शिका, संघर्ष करायला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्याला दिलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर त्यांचा विचार, त्यांचा पाठ मूलभूत आणि मूलगामी अशा प्रकारचा पाठ असणार आहे आणि त्याही पाठाचा आपण विचार या पाठामध्ये करणार आहोत मुलांनो. 4 क्रमांकाचा पाठ आहे गद्य विभागामध्ये क्रीडा संस्कृतीची गरज. या पाठाचे लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत मुलांनो. क्रीडा संस्कृतीची गरज या पाठाचे लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या सर्वांमध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलन हे नाव ऐकलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हटलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं नाव त्यांच्या सोबत पंक्तीला किंवा सोबत जोडलं जातं मुलांना. पण प्रत्येक माणूस हा एका विषयामध्ये पारंगत असतो, निपुण असतो, त्याशिवाय इतर क्षेत्रातलं सुद्धा त्याला ज्ञान असतं मुलांना. कोणताही व्यक्ती हा एकांगी एकोपी नसतो, तो सर्वांगपूर्ण असतो. आपला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातच माहीत आहेत. आपण त्या संदर्भातच त्यांचं नाव ऐकलेलं आहे. पण एवढंच नव्हे तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे सुद्धा खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे मुलांनो. आजची युवा पिढी, आजची तरुण पिढी, आजची महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे कशा पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करत आहेत. आता सध्या मुलांनो विद्यार्थी ग्राउंडवर दिसत नाहीत, विद्यार्थी खेळात भाग घेताना दिसत नाहीत, विद्यार्थी व्यायाम करताना दिसत नाहीत, विद्यार्थी एक्झरसाइज करताना दिसत नाहीत मुलांनो. सध्याच्या युगामध्ये, सध्याच्या काळात, आजच्या 21व्या शतकामध्ये आरोग्य, निरामय, निरोगी असणं महत्त्वाचं आहे. कधी राहू शकतं मुलांनो? तुम्ही जर खेळत असाल, तुम्ही जर उड्या मारत असाल, तुम्ही जर व्यायाम जर करत असाल. म्हणून मुलांनो हेल्थ इज वेल्थ. सगळ्यात मोठी जर संपत्ती कोणती असेल तर आरोग्य ही संपत्ती आहे. आणि ही आरोग्य संपत्ती ही खेळाच्या माध्यमातूनच महाविद्यालयीन जीवनामध्ये ती विकसित करता येते, ती डेव्हलप करता येते मुलांनो. आता सध्या विद्यार्थी वाचनामध्येही मग्न नाहीत, खेळामध्ये मग्न नाहीत. त्यांना वाचनासाठी वेळ नाही, खेळासाठी वेळ नाही. फक्त मोबाईल हाताळण्यामध्ये सध्याचा तरुण आणि सध्याची तरुण आणि युवती त्यामध्ये कार्यमग्न आहेत मुलांनो. मुलांनो आपला देश हा तरुणावर अवलंबून आहे. आणि अशा प्रकारचे तरुण मुलांना आपण म्हणतो मी हे करणार आहे, मी ते करणार. पण आपलं आरोग्य जर तंदुरुस्त असेल, निरोगी असेल, निरामय जर असेल तर आपण सगळं काही करू शकतो मुलांनो. म्हणून आपला जास्त काळ, अधिक काळ निरोगी आणि सशक्त जर आपलं आयुष्य आणि आपले शरीर जर राहायचं असेल तर मुलांनो खेळण्याची फार गरज आहे, खेळाची फार गरज आहे. खेळाशिवाय आपलं आरोग्य तयार होऊ शकत नाही, विकसित होत नाही. म्हणून आपण सगळ्या गोष्टी मिळू शकतो मुलांनो. सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ आहे, पण खेळासाठी वेळ नाही. ग्राउंडवर जाण्यासाठी, फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉक करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपण सगळ्या गोष्टीची धावपळ करतो, पण खेळाची धावपळ करत नाही. मग खेळ किती महत्त्वाचा आहे. क्रीडा संस्कृती जसं आपल्या इतर संस्कृती आहेत मुलांना, वाचन संस्कृती आहे, सण उत्सवाची संस्कृती आहे, जयंत्याची संस्कृती आहे. पण खेळाची सुद्धा संस्कृती रुजणे, तयार करणे, विकसित होणे गरजे. इतर देशामध्ये खेळाला एक कल्चर म्हणून पाहिलं जातं, खेळाकडे एक कल्चर म्हणून पाहिलं जातं. आणि ती संस्कृती रूढ व्हावी, ती संस्कृती जतन व्हावं म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण आपल्या देशामध्ये खेळाकडे कसं पाहिलं जातं याचा विचार या पाठामध्ये क्रीडा संस्कृतीची गरज या पाठाचे लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी मांडलेला आहे मुलांनो. 5 क्रमांकाचा पाठ आहे मुलांनो. त्या 5 क्रमांकाच्या पाठाचं नाव पदरी पडलं पवित्र झालं. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. पदरी पडलं पवित्र झालं. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या पदरामध्ये काही ना काही पडत असतं मुलांनो. पण जे काही आपल्या पदरामध्ये पडलेलं असतं, जे काही आपण घेतो किंवा घेण्याच्या मार्गावर असतो, उदाहरण शिक्षण असे. आता शिक्षण तुमच्या जीवनामध्ये आहे, तुम्ही सर्वजण शिक्षण घेत आहात. पण त्या शिक्षणाचं काय करायचं, शिक्षण कसं घ्यायचं, शिक्षण कसं मिळवायचं, शिक्षणावर किती जीव लावायचा, शिक्षणावर किती प्रेम करायचं, ते तुमच्यावर अवलंबून आहे मुलांना. आता उदाहरणामध्ये
जी काही परिस्थिती आहे, तर सर्वच विद्यार्थ्यांची परिस्थिती सारखी नसते, समान नसते. कोणी गरीब असतो, कोणी श्रीमंत असतो, कोणी साधारण असतो, कोणी मजुराच्या कुटुंबात जन्माला येतो, कोणी सालगड्याच्या कुटुंबात जन्माला येतो, कोणी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला येतो, कोणी नोकरदार कुटुंबामध्ये जन्माला येतो. मुलांनो, एखादा विद्यार्थी साधारणपणे जन्माला आलेला असेल, माझी परिस्थिती साधारण आहे, मी गरीब आहे, मी सामान्य आहे, मी भटक्यांचा मुलगा आहे, मी रामोशी समाजाचा मुलगा आहे, मी सालगड्यांचा मुलगा आहे, मी मजुरांचा मुलगा आहे, असं रडत बसण्यापेक्षा मुलांनो, जे काही पदरी पडलेलं आहे, त्या पदरी पडल्यावर जे काही पदरी पडलेलं आहे, जे काही आपल्या नशिबात आहे, जी काही परिस्थिती आपल्या समोर आहे, त्या परिस्थितीवर कसं मात करता येईल. तर तुम्ही जर मात जर केलात, पदरी पडलं आणि पवित्र, मग पवित्र व्हाल तुम्ही मुलांना. आणि पदरी पडलं म्हणजे रडत जर बसलात, गाणं गात जर बसलात, ओरडत जर बसलात, त्यातून तुम्हाला काही साध्य होणार नाही, काही मिळणार नाही मुलांना. काही साध्य जर करायचं असेल तर त्यावर मात केलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, जिद आणि चिकाटीच्या माध्यमातून जर तुम्ही वाटचाल जर केला, तर ते तुमची परिस्थिती काय, आजची साधारण परिस्थिती, ते भविष्यामध्ये काय होऊ शकते मुलांनो, पवित्र होऊ शकते. पदरी पडलं, पवित्र झालं. या पाठाचे लेखक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत. मुलांनो, डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल अथवा नसेल, हा सुद्धा पाठ आपल्या सर्वांच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. मुलांनो, या देशामध्ये, या जगामध्ये प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये त्या माणसाचं नाव जोडलं गेलेलं आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कार्याने, आपल्या बुद्धिमत्तेच्या उतुंग भरारीने आपलं अस्तित्व, आपला ठसा उमटण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी सापाच्या औषधाचा शोध लावलेला आहे, कोणी कुत्र्याच्या औषधाचा शोध लावलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन प्रत्येक व्यक्ती निर्माण केलेलं आहे आणि त्या व्यक्तीवर ते पेटंट आहे सुद्धा, संशोधन सुद्धा आहे. अशा प्रकारचं संशोधन डॉक्टर हिम्मतराव विंचवाच्या बाबतीमध्ये त्यांनी संशोधन निर्माण केलेलं आहे. मुलांनो, विंचवाच्या औषधाचा शोध जर कुणी लावला तर डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी लावलेला आहे. 6 क्रमांकाचा पाठ आहे मुलांनो, आमची आई साधनाताई. या पाठाचे लेखक डॉक्टर मंदा आमटे, प्रकाश आमटे, ही नावं आपण ऐकली आहेत मुलांनो. ही जी आपल्या अभ्यासक्रमाचे पाठ आहेत मुलांनो, ही सामान्य लोकांनी लिहिलेली पाठं नाहीत. सामान्यपेक्षा असामान्य अशा प्रकारचं ज्यांचं अलौकिक व्यक्तिमत्व आहे, अशाच लोकांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. आणि हा पाठ अभ्यास करून, या पाठाचं अध्ययनाने अध्यापन करून विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा, काहीतरी दिशा मिळाली पाहिजे, याच उद्देशाने अशा प्रकारचे पाठ अभ्यासक्रम लावलेले आहे. आपण या आमची आई साधनाताई आपला समजून घ्यायची आहे आणि डॉक्टर मंदा आमटेसुद्धा आपण समजून घेणार आहोत. 7 क्रमांकाचा पाठ आहे मुलांनो, झाडं लावणारा माणूस. या पाठाचे लेखक मकरंद कुलकर्णी आहेत. माणसं या समाजामध्ये वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या स्वभावाची, वेगळ्या वृत्तीची, वेगळ्या प्रवृत्तीची माणसं आहेत मुलांनो. तर हा जो पाठ आहे, एक वेगळा विचार, एक वेगळं मूल्य आपल्याला देणारा अशा प्रकारचा पाठ आहे. आणि त्या पाठाचं नाव आहे झाडं लावणारा माणूस. या पाठाचं नाव मकरंद. आपल्याला माहिती आहे, माणसं भांडणं लावणारी असतात, मतभेद निर्माण करणारी असतात, विषमता निर्माण करणारी असतात, जाळपोळ करणारी असतात, दोन समाजामध्ये दुभंगले पण निर्माण करणारी असतात. काही माणसं पैसा कमावणारी असतात, काही माणसं नातं तोडणारी असतात, नातं जोडणारी असतात, काही माणसं वाचन करणारी असतात, काही माणसं समाजाची सेवा करणारी असतात, दीन दलित पंगू लोकांची शुश्रूषा करणारी माणसं असतात, काही लोक कीर्तन करणारी असतात, कीर्तनाचे पैसे कमावणारे असतात. परंतु मुलांनो, हा जो पाठ आहे, या पाठातला माणूस हा आगळा आणि वेगळा आहे मुलांनो. झाडं लावणारा माणूस. बघा कशी ध्येयाने झपाटलेली माणसं आपल्या देशामध्ये आहेत. आपण कोणत्या ध्येयाने झपाटलेलो आहोत याचाही विचार या पाठ वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर
आत्मपरिचय चिंतन करणारा सुद्धा आपल्या संदर्भामध्ये हा पाठ आहे मुलांनो. झाडं लावणारा माणूस या पाठातले मकरंद कुलकर्णी आहेत आणि गद्य विभागातला शेवटचा पाठ आहे आणि त्या शेवटच्या पाठाचं नाव आहे 8 क्रमांकाचा पाठ आहे द्योतक. द्योतक या पाठाचे लेखक कृष्णा किंबहुने आहेत. मला तो कृष्णा हा शब्द टाईप करता आलेला नाही म्हणून मी तो तसा काढलेला आहे. तो शब्द तसा नाही मुलांनो. तर द्योतक या पाठाचे लेखक कृष्णा किंबहुने आहेत. आता द्योतक म्हणजे काय? द्योतक वेगळ्या प्रकारचे असतं. द्योतक म्हणजे काय? चिन्ह. आपण म्हणतो आज काही माझ्या प्रकृतीचं चिन्ह काही चांगलं दिसत नाही, आज काही मुख्यमंत्र्याचं चिन्ह चांगलं दिसत नाही, शेजारी राष्ट्राचं काही चिन्ह चांगलं दिसत नाही. द्योतक हा चिन्हाच्या संदर्भामध्ये हा पाठ आलेला आहे. द्योतक या पाठाचे लेखक कृष्णा किंबहुने आहेत. अशा प्रकारे आपण एशियन मराठीचा अभ्यासक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासक्रम 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. पहिला विभाग आहे गद्य विभाग. या गद्य विभागामध्ये एकूण 8 धडे आहेत. या 8 पाठांचा, या 8 धड्यांचा, या 8 वेचांचा, या 8 घटकांचा आपण विचार केलेला आहे. दुसरे जे 2 घटक आहेत पद्य विभाग आणि उपयोजित मराठी, या 2 घटकांचा विचार आपण उद्याच्या तासाला करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.